म्हणजे गेली लग्न झाल्यापासून पूजा झाली आणि दुसऱ्याच दिवशी माझ्या हातात फाईल दिली. फाईल हॉस्पिटलची. आणि एक जबाबदारी दिली की तू इथून पुढे हे सगळं कार्य तू पार पाडायचंस. ठीक आहे म्हटलं. माझ्या वडिलांनी एकच मला सांगितलं होतं की सासरची कुठलीही तक्रार माहेरी येता कामा नये. माझ्यासाठी तेच वरदान आहे जास्त. आणि आजपर्यंत मी सगळ्यांची सेवा करते. स्वामींनी माझ्याकडून ती करून घेतली. इथून पुढेही त्यांनी करून घ्यावी. माझ्यातून काही चूक होऊन देऊ नये त्याची काळजी स्वामींनी घ्यावी. बस. नक्कीच स्वामी नक्की. आहेतच. हो. पण मला सांग की अशा अशा असतीलच काही गोष्टी की ज्या सासरी नाही व्यक्त होऊ शकत, पण खूप इच्छा असते की आपण माहेरी ती गोष्ट व्यक्त व्हावी. असती पण ती होऊ शकत नाही होऊ शकत. मग त्याच्यामुळे असं कारण माहेर तुटलं झाकली जातं. मुठी 1.25 लाखाची असते. दोन्ही मुठी ह्या झाकूनच ठेवायच्या असतात. कारण दोन्ही मुठी ह्या 1.25 लाखाच्याच असतात. नाही उघडायच्या. ते कुणीही कितीही विचारू देत नाही उघडायच्या. आणि हे संस्कार माहेरकडूनच आलेले असतात. हो. कारण माझं गाव आहे तडगाव. तिथं पालखीचं देवस्थान आहे. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायातूनच मी आलेली आहे. हो वा. दोन्ही छान आहे. सासर पण छान आहे आणि माहेर पण छान आहे माझं. मग माहेर ही अशी कोण आहे व्यक्ती की जिच्याकडे तू सगळे व्यक्त होऊ शकतेस? माझी आई 13 वर्ष झालं एक्सपायर झाली आहे. आणि वडील आहेत. वडिलांना पॅरालाइजचा एक अटॅक आला होता. तेव्हा मला भाऊजाईने फोन केला सकाळी की दीदी दादांना असं असं झालं आहे, तुम्ही येऊ शकता का? तर म्हटलं नाही, सध्या हॉस्पिटलमध्ये आईसाहेबांना मी घेऊन गेली आहे. तेव्हा खूप पाऊस पडत होता. मग संध्याकाळी मी घरी आले आणि साहेबांना म्हटलं की असं असं आहे. मग मी साहेबांना म्हटलं की आपण जाऊया का गाडी घेऊन. मग तिथून त्यांना गाडीत आणलं. सातारा हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि स्ट्रेचरवर नेताना दुसरा अटॅक आला पॅरालाइजचा. स्वामींना एकच म्हणलं होतं, देव करो आणि काही होऊ नये. जी काही असेल ती सेवा मी करेन, फक्त माझ्याकडून करून घ्या. स्वामींनी ती सेवा करून घेतली. आज माझे बाबा खूप छान आहे. 87-88 वर्षाचे आहेत, पण खूप छान आहे. माझ्या दोन्ही भावजया खूप त्यांना छान सांभाळतात. त्याच्यामुळे मला काहीच काळजी नाही माहेरची. त्याच्यामुळे मला जाण्याचं पण एवढं हे नाही आहे. कारण माहेरचं सगळी उणीव मला सासरी आहे. आईसाहेब मला आईसारखे आहेत. त्याच्यामुळे मला नाही जास्त आठवण होत. नक्कीच ताई. बाबा बरे झाले आहेत आणि ते व्यवस्थित आहेत. व्यवस्थित. त्यातच खरा आनंद आणि त्यांना खरंच निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. आणि कसं वाटतंय ताई आज तू मनापासून व्यक्त नाही, केलंस? खूप छान वाटलं. कारण मी पहिल्यांदाच ह्याच्यात उतरले की असं वाटतं की आपण बाहेर पडलं पाहिजे. नक्कीच ताई. आणि खूप छान वाटतंय तू आज ज्या पद्धतीने व्यक्त होतेस आणि पहिल्यांदा तू अशा कार्यक्रमात येऊन इतकी छान एन्जॉय करतेस, ते फार महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी तो आनंद तू जगतेस ना, तू अनुभवतेस, ते फार महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. आणि खरंच खूप छान वाटलं. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या खेळाला. हो हो. आणि या खेळाचं नाव आहे खोचाखोची. या खोचाखोची. या रेडी 1 2 3. खोचाखोची. या खोचाखोची. खोचाखोची. खोचा. काही सगळं हलवूनच टाकलेले. बरं, हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे. मी